नमस्कार मित्रांनो. वयाच्या 40-50 नंतर सकाळी उठल्यावर पाय दुखतात का? जिना चढताना दम लागतो का? थोडं चाललं तरी गुडघे दुखतात का? दिवसभर अंगात शक्ती राहत नाही का? जर या प्रश्नापैकी एकाचही उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे असे 10 महत्त्वाचे पदार्थ जे नियमित आहारात घेतल्यास हाडे मजबूत राहण्यास, स्नायू टिकून राहण्यास आणि शरीरात ऊर्जा कायम राहण्यास मदत करू शकतात. ही माहिती विशेषतः 40 वर्षानंतर प्रत्येक स्त्री आणि पुरुषाने जाणून घेणे गरजेचे आहे. चला तर मग ते कोणते पदार्थ आहेत बघूया. पहिला पदार्थ म्हणजे दूध, दही, ताक आणि पनीर. वय वाढल्यानंतर शरीरातील कॅल्शियम कमी होऊ लागते. त्यामुळे हाडे कमकुवत होतात आणि गुडघेदुखी, पाठदुखी किंवा पाय दुखण्याची समस्या वाढू शकते. दूध, दही, ताक आणि पनीर यामध्ये कॅल्शियम आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे रोज आपल्या आहारात यापैकी एखादा पदार्थ नक्की असू द्या. मात्र ज्यांना लॅक्टोजची समस्या आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने पर्याय निवडावेत. दुसरा पदार्थ म्हणजे अंडी. अंडी हे संपूर्ण प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत मानले जाते. वयाच्या 40-50 नंतर स्नायूंची ताकद हळूहळू कमी होऊ लागते. अंडी खाल्ल्याने स्नायूंना आवश्यक प्रथिने मिळतात आणि शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. जर अंडी खात नसाल तर मूग, सोयाबीन किंवा डाळींचा वापर वाढवा. तिसरा पदार्थ म्हणजे नाचणी आणि तीळ. नाचणीला कॅल्शियमचा खजिना म्हटले जाते. तिळामध्येही कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतर महत्वाचे खनिजे असतात. यामुळे हाडांची मजबूती टिकून ठेवण्यास मदत होते. आठवड्यातून काही वेळा नाचणीची भाकरी, सत्व किंवा तिळांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करा. चौथा पदार्थ म्हणजे कडधान्य. मूग, मसूर, हरभरा, चवळी, मटकी आणि चणे ही प्रथिनांनी भरलेली कडधान्ये आहेत. ही स्नायूंना पोषण देण्यात आणि दिवसभर शरीरात ताकद टिकवण्यास मदत करतात. आठवड्यात विविध कडधान्यांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. पाचवा पदार्थ म्हणजे हिरव्या पालेभाज्या. पालक, मेथी, शेपू, चाकवत यामध्ये कॅल्शियम, लोह, फॉलिक ऍसिड आणि मॅग्नेशियम भरपूर असते. हे पोषक घटक हाडे आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहेत. त्यामुळे आठवड्यात किमान 3 ते 4 वेळा हिरव्या भाज्या खाण्याचा प्रयत्न करा. सहावा पदार्थ म्हणजे सुकामेवा. बदाम, अक्रोड, पिस्ते आणि शेंगदाणे योग्य प्रमाणात खाल्ल्यास शरीराला चांगले फॅट्स, व्हिटॅमिन ई आणि खनिजे मिळतात. यामुळे ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. मात्र याचे प्रमाण मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. सातवा पदार्थ म्हणजे फळे. केळी, संत्री, पेरू, पपई, मोसंबी यासारखी फळे शरीराला जीवनसत्वे आणि खनिजे देतात. केळ्यामधील पोटॅशियम स्नायूंच्या कार्यासाठी महत्वाचे असते. व्हिटॅमिन सी कोलेजन तयार होण्यास मदत करते, जे सांधे आणि ऊतींच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. आठवा पदार्थ म्हणजे मासे किंवा जवस. माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड भरपूर असते. जे मासे खात नाही त्यांनी जवसाचा वापर करू शकतात. हे शरीरातील सूज कमी ठेवण्यास आणि सांध्यांच्या आरोग्यास मदत करू शकते. नववा पदार्थ म्हणजे पुरेसे पाणी. अनेक लोकांना वाटते की ताकद फक्त खाण्याने येते, पण शरीरात पाण्याची कमतरता झाली तरी थकवा, अशक्तपणा आणि स्नायूंमध्ये गोळे येण्याची समस्या होऊ शकते. त्यामुळे दिवसभर पुरेसे पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. 10वा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सूर्यप्रकाश. सकाळचा साधारण 15 ते 20 मिनिटांचा सूर्यप्रकाश शरीरामध्ये व्हिटॅमिन डी तयार होण्यास मदत करतो. व्हिटॅमिन डी शिवाय कॅल्शियमचा पूर्ण फायदा मिळत नाही. त्यामुळे शक्य असल्यास दररोज सकाळी थोडा वेळ उन्हामध्ये नक्की फिरा. मित्रांनो, फक्त चांगले खाल्ल्यानेच पाय मजबूत होत नाहीत. रोज किमान 30 मिनिटे चालणे, हलका व्यायाम करणे, पायांचे स्ट्रेचिंग करणे, पुरेशी झोप घेणे आणि वजन नियंत्रणात ठेवणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. जर तुम्हाला सतत पाय दुखणे, चालताना त्रास होणे किंवा वारंवार अशक्तपणा जाणवत असेल तर स्वतः उपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या. काही वेळा व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी12, कॅल्शियम किंवा इतर कारणांमुळेही अशी लक्षणे दिसू शकतात. शेवटी एवढंच की वय वाढणं आपल्या हातात नाही, पण वय वाढल्यानंतरही मजबूत पाय, निरोगी हाडे आणि ऊर्जावान शरीर ठेवणं नक्कीच आपल्या हातात आहे. आजपासून या चांगल्या सवयी सुरू करा. भविष्यात तुमचे शरीर त्याचे नक्कीच आभार मानेल.
मित्रांनो, आजच्या या 10 पैकी कोणता पदार्थ तुम्ही रोज खाता किंवा यापैकी कोणती सवय आजपासून सुरू करणार आहात? मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच तुमचे वय 40 वर्षापेक्षा जास्त असेल तर कमेंटमध्ये फक्त मी फिट राहणार असे लिहा. तुमचे कमेंट वाचून मला आनंद होईल आणि इतरांनाही प्रेरणा मिळेल. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. आपल्या कुटुंबातील 40 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीपर्यंत शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह आरोग्यविषयक माहितीसाठी विद्यास हेल्थ अँड टिप्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या एका महत्त्वाच्या आणि आरोग्यदायी विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या, निरोगी राहा आणि आनंदी राहा.